गेली पायली गेली किलोचा जमाना आला. अगली गेली पायली गेली किलोचा जमाना आला. बायको बसते खुर्चीवरी नवरा बैल झाला. ओ हो सासूबाई, कोणाला अलासे पलासे मारून राहिल्या तुम्ही? बापा कांता, कोणाला अलासे पलासे मारीन बाई? गाणं म्हणून राहिलो पुराण्या जमान्याचा. तू तर बोलून नाही राहिलीस. मंगांपासून आलीस तेव्हापासून धुऱ्यावर बसली आहेस. बसी नाही तर का करीन ता? पहिलेच तर सांगितलं तुम्हाला का मला माती फेकता नाहीये. तरी चल बाई चल, बसूनच पैसे बसूनच पैसे. बापा तर का झालं तर? सून बैदीची जात तर का घरीच राहशील का इरभर? का मला येती नौकरीन समजल्या का? नौकरीन समजून आणल्या का येती? आता हलवू हलवू देती गोष्टी सांगून राहिली आहेस. पर असा नाही का धरीन खमेला ना पावडा ना जरासी आपल्या सासूले भरूभरूच देईन माती म्हणून? मी तर पहिले सांगितलं मला काही ये नाही म्हणून. मला नौकरीन समजून राहिले तुम्ही. बापा आपल्या घरचं काम केल्यानं कोणी नौकरीन होते का? सांगा वो बयानो. आपल्या घरचे काम केल्यानं कोणी नौकरीन होत असन? नाही तर का? नौकरीन नाही तर का? म्हणूनच तर अलासे पलासे मारून राहिल्या. कायचे अलासे पलासे मारलो? काहून म्हणल्या नाही का मला? पाट झाली सकाळ झाली कोंबडा आरवते ना, सुनबाईच्या वाजाखाली सासूबाई सारवते. तर गाणं म्हणलो. समजे नाही मला मी बोट चुकतो का? गाणं म्हणलो म्हणून. मी 7 वाजता झोपून उठतो ना, तुम्ही झाडझूड करताना पोछा मारता म्हणून राहिल्या मला. तुले तर तेवढं समजते, मग लवकर काऊन नाही उठसत? मला लवकर उठावायची सवय नाहीये. सवय नाहीये तर करून घे ना बाई. जिंदगी का अशीच होते का? ऐ होते तरी का? माझ्या नवरा कमवते ना. नवरा कमवते म्हणून का शेतीवाडी सोडून देऊन का? ऐ का तू बी शेतीवाडी सोडून देशील? तुझा बाप आला होता आमच्या घरी तर म्हणे किती एकर जमीन आहे जी म्हणे. मी कमी जमिनीवाल्याले पोरगी नाही देऊ म्हणे. बरोबर असं म्हणत होते ना माझे वडील? बरोबर म्हणत होते. पोरगी देवाच्या वेळेस 10 एकर जमीन पाहिजे ना. आमची पोरगी शेतात नाही जावा तिची म्हणते. कायले आपली पोरगी देते शेतकऱ्याले? आपल्या पोरीले काही शिकवून पाठवत नाही ना, काही नाही. हा तर जमीन कामात येते ना. हो जमीन तुमच्या भविष्याच्या कामात येईल. अन राबल कोण? ऐ राबल कोण? बुडगी सासू. आजकालच्या सोनाबाई द्यायले काम करायच्या नेटच लागते तर का नोकरी समजता का मले? तर का मी तुमची नोकरी नाव का? सकाळ उठून झाडझूड करतो, जवान सून घरात राहून पोछा मारतो, ऐ स्वयंपाकाचा करून देतो. आयती बाई भाजीले फोडणी घालतच झाला. अंग पाय धुतलन का झाला. माझी एक साडी तरी नाही धुस. आपल्या सासऱ्याचे चड्डी बनेल तरी नाही धुस. ऐ आपल्या नवऱ्याचे ना आपले कपडे धुवून टाकतेस तरी बी काही नाही म्हणत मी. चल बाबा पोरीबारीची जात आहे. जेवढी तुझी जबान लंबी आहे तर तेवढ्या अंगाले जोर काऊन नाही आहे? तुम्ही आहा ना जवान सासू करणेवाल्या. हो तर मी सबच करू. कराल नाही तर कोणाला सांगाल? बाईले इरभर मोबाईल हिसकावले पाहिजे. बस निस्ता दिवसभर मोबाईल. लहान पोरगी बारगी होय. पाहता जास्तीचे बोला नको. आपल्या नवऱ्याजवळच सांगणं तर वो सांगणं तोही तसाच झालाय. एक गोष्ट तिकडे पादत जातेस मग तो आम्हालाच म्हणते जसं काही आम्हीच वाईट आहोत. नाही तर का? मी तर म्हणलो ना तुम्हाला का मी वावरात नाही येऊ. मला नाही येत धुरे पारी लावता. कायले जबरदस्तीने आणल्या? मा बाई असा माहित नव्हता तू अशी कंकाडाई नाहीस म्हणून. तरी बी त्या माहित्याला म्हणलोच का पोरगी चांगली आहे का कामधंद्याची, वावरा शेताचे काम करते का? तर हो म्हणे करते म्हणे. आपल्या माय घरी काम करावले नेट नाही लागे आणि सासऱ्याच्या घरी काम करायला नेट लागते. माय बापाच्या घरी तर भसी गाई धुतेत, वावरात जातात, परा लावायला जातात, धान कापायला जातात ना. सासऱ्याच्या इथे येते तर मोठा येले येत चढून जाते, साहेबीनच बनून जाते जसं काही कलेक्टरींच्या पोरी होत. पाहता बापसाप नको काढीन नाही तर कसा तर पहा मी मीटिंगच बोलवून टाकीन. अव तू का मीटिंग बोलवशील? मी मीटिंग बोलवतो. तुझ्यासारख्या 17 पोरी माझ्या पोराला भेटतील. हा भेटतील तर एकच मिळवून दाखवा ना. आता कोटी पोरी भेटून राहिल्या तर मार 3 गण आला होता तो माहिती आमच्या घरी. का देता का भाऊ पोरगी? हो बाई उपकार झाले तुझे. आमच्या घरी येऊन गेलीस तर उपकार झाले तुझे. नाही तर माझा पोरगा कुवाराच मेला राहता. आता मले का माहित कुवारा मेला राहता का काता? बाई माय माझे तू जा घरी, मी तुझे हात जोडतो. तू जा घरी आणि झोपून जा बोंबलीवर पालो टाकून. फालतूच्या ती दिमाग खराब करते. चुपचाप बसला होता अलासे पलासे मारते.
मी आता तुझ्या नावानं बोलत नाही. तू बस, नाही घरी जा, नाही झोप, नाही काहीच कर. मित्र हो, मी छोटे छोटे व्हिडिओ बनवते कारण की माझा चॅनल डिमॉनिटाईज झाला. इतका छान चॅनल चालत होता आणि तुम्हालाही ते माझे व्हिडिओ आवडत होते. खूप सारे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर आणि सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ एकदा नक्की बघा. आणि हा माझा चॅनल डिमॉनिटाईज झाला आहे तर त्याला मॉनिटाईज करण्यास मदत करा. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. भेटू मग पुढच्या वेळी. आणि हो, माझे आधीचे व्हिडिओ चॅनलवर आहेत, ते नक्की बघा, खूप आवडतील तुम्हाला.